नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आता नेहमीची तीच वांग्याची भाजी खाऊन जर बोर झाला असाल किंवा कंटाळा आला असेल तर ही केळीच्या पानातलं वांग एकदा करून बघा. एक थेंबभरही पाण्याचा वापर न करता चविष्ट हा वांग्याचा पदार्थ एकदा माझ्या ह्या पद्धतीने नक्की करून बघा. खात्रीने सांगते, एक म्हणता 2 चपाती भाकरी तर नक्कीच खाल. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी 4 ते 5 मस्त अशी ताजी काटेरी वांगी घेतलेली आहेत. आता वजनी म्हणाल तर ही साधारण 1/2 किलो वांगी आहेत. आता ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतली आहेत. थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया. त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवून घेतली आहे. यामध्ये घालूया छोटी वाटी शेंगदाणे. आता हे शेंगदाणे आपल्याला मस्त असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे. चला, इथे आपले शेंगदाणे मस्त असे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत. काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया. त्यानंतर 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं यामध्ये घालायचंय. सोबतच घालूया अर्धा चमचा खसखस. ही खसखस आणि खोबरं तांबूस रंगावर चांगलं भाजून घ्यायचंय. तर इथे आपलं खोबरं आणि खसखस छान अशी तांबूस रंगावर भाजून झालेली आहे. काढून घेऊया आणि हे देखील थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. भाजलेलं सगळं साहित्य थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया. त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या यामध्ये घालूया. अर्धा इंच आलं घालायचंय आणि मुठभर कोथिंबीर घालूया. हे सर्व साहित्य आपल्याला पाणी न घालता शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचंय. तर हे बघा, आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे. हे आपण काढून घेऊयात. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा घरगुती पद्धतीचा काळा मसाला घालायचा आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड घालायची आहे. सोबतच 1/2 चमचा यामध्ये आपण गरम मसाला घालूया. चवीपुरतं मीठ. त्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे. हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. त्याला छान असं मिक्स करून घेऊया. तर इथे बघा, आपलं सगळं साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे. तर आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे. आपण आता हा वांग्यामध्ये भरून घेऊया. तर अगोदर वांगी आपण चिरून घेऊया. तर एक वांग चिरून लगेच मसाला भरून घ्यायचा आहे. तर 4 भागामध्ये हे वांग आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचंय. हे बघा. त्यानंतर आतमध्ये बघून घ्यायचंय. कधी वांग किडकं असतं, त्यामुळे व्यवस्थित बघूनच वांग घ्यायचंय. लगेच मसाला भरून घेऊया. असा दाबून मसाला भरायचा आहे. आता अशाच पद्धतीने सगळ्या वांग्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया. तर इथे आपल्याला सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आणि एवढा मसाला शिल्लक राहिलाय. तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया, ही वांगी वाफवून घेऊया. त्यासाठी इथे मी चाळण घेतली आणि चाळणीमध्ये ही केळीची पानं ठेवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण वांगी ठेवून घेऊया. इकडे कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी देखील चांगलं गरम झालंय. आता ही वांग्याची चाळण यामध्ये ठेवून घेतेय. तर यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती ही वांगी चांगली मऊसूद आपल्याला वाफवून घ्यायची आहे. साधारण 10 मिनिटांनंतर यावरची मी झाकण काढतेय. बघूया आपण आता वांगी वाफवली आहेत का. हे बघा, मस्त अशी मऊसूद वांगी वाफवून झालेली आहे. आपण आता ही काढून घेऊया. ह्या वांग्यावरती तुम्ही कच्चं तेल टाकून खाल्ली तरी सुद्धा ही वांगी खूप छान लागतात. फोडणी देऊन खाल्ली तरी सुद्धा खूप छान लागतात किंवा अशीच खाल्ली तरी सुद्धा खूपच छान लागतात. तर आपण काय करूया, ह्या वांग्यांना मस्त अशी एक फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी कढईमध्ये घालूया 1 ते 1.5 चमचा तेल. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण मोहरी घालूया. मोहरी आपली चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचंय. सोबतच घालूया कढीपत्त्याची पानं.
फोडणीमध्ये ना आपल्याला वाफवलेली वांगी घालायची आहे. त्यानंतर शिल्लक राहिलेला मसाला यामध्ये घालायचा आहे. आता मीडियम फ्लेमवरती ही वांगी ना आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे. वांगी मी चांगली परतून घेतलेली आहे. तर यामध्ये ना आपण 1 थेंबरही पाण्याचा वापर केला नाही. मस्त अशी केळीच्या पानातली उकड वांगी बनवून तयार झालेली आहेत. चवीला एकच नंबर लागतात. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपण आता ही वांगी काढून घेऊया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.